श्रीराम समर्थ वाणीरूप श्री महाराज तात्यासाहेब केतकर यांची रोजनिशी डायरी भाग क्रमांक 14. पंढरपूरचे श्रीरामाचे देवळात श्री नीलकंठबुवा पुजारी म्हणून बरीच वर्ष राहत होते. त्यांस श्री महाराजांच्या शिवाय दुसरे दैवत नव्हते. त्यांना आप्तइष्ट कोणी नसून त्यांचे सर्वस्व श्री महाराज होते. ते अगदी लहानपणापासून श्री महाराजांच्या जवळ राहत असत. लाकडे फोडणे, भजन वगैरे करीत असत. श्रींचे आज्ञेनेच ते बरीच वर्ष, सुमारे 25 वर्ष पंढरपुरात होते. ते अतिशय निस्पृह, निर्भय व निष्ठावंत होते. पंढरपूरचे म्युन्सिपाल्टीची निवडणूक होती. त्यावेळी नीलकंठबुवा पुण्यात श्री महाराजांच्याकडे होते. परिचारक प्रेसिडेंटच्या जागेसाठी उभे होते. ते पुण्यात येऊन त्यांना घेऊन गेले. ते म्हणाले, यांचे वजन पंढरपुरात फार आहे. ते आल्याने माझे काम होईल व त्याप्रमाणे झालेही. असो, श्री महाराज आल्याचे कळताच नीलकंठबुवा श्रींच्याकडे आले. त्यांनी डोकावून आत पाहिले. ते आले आहेत असे कळताच श्री महाराजांनी नीलकंठ म्हणून हाक मारली. ती ऐकल्याबरोबर त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले व मोठ्याने महाराज म्हणून पुढे उठून साष्टांग लोटांगणच घातले. पुढे दामले यांना म्हणाले, काय सांगू, श्री महाराज देहात असताना जशी हाक मारीत असत अगदी तशीच हाक मारली. तोच आवाज, तेच प्रेम. मला मान वाकवण्याखेरीज गत्यंतरच नव्हते. अगदी प्रथम भेटीतच माझी खात्री होऊन समाधान वाटले. सन 1926ची गुरुपौर्णिमा पुण्यात करण्याची ठरली. श्रींनी तीर्थरूप भाऊसाहेबांना पत्र लिहून बोलावून घेतले. त्यावेळी श्री जाऊन 12 वर्ष झाली होती. तेव्हापासून शेवटपर्यंत येथेच श्रींजवळ होते. श्री प्रथम तीर्थरूप भाऊसाहेबांना 1925चे डिसेंबरमध्ये गोंदवल्यास भेटले होते. पण त्यांचा त्यांच्या मनावर काहीच परिणाम झालेला दिसला नाही. पण आता श्री महाराजांना प्रथम भेटल्यावर सुमारे अर्धा पाऊण तास श्री महाराज भाऊसाहेबांच्या बरोबर बोलत होते. त्यावेळी त्यांची जी निष्ठा बसली ते त्यांच्या अंतकालपर्यंत टिकली. भाऊसाहेब असे म्हणत की श्री महाराजांच्याबद्दल लोकांना शंका का येते हेच मला कळत नाही. हेच त्यांचे पूर्ण निष्ठेचे, शुद्ध व पवित्र अंतःकरणाचे द्योतक आहे. ते मुद्दाम आपल्या ओळखीच्या मंडळीस बोलावून श्रींचे दर्शन घेण्यास सांगत. त्यापैकी अण्णासाहेब वर्तक चीफ इंजिनियर होते. त्यांच्या घराण्याची अगदी त्यांचे वडिलांचे लहानपणची ओळख होती. याच वेळी श्री भागवत डॉक्टर कुर्तकोटी शंकराचार्य पुण्यात रास्तापेठेत रास्त्यांच्या वाड्यात उतरले होते. त्यांच्याबद्दल काही मंडळींचे मनात गैरसमज झाला होता. हे श्री महाराजांना कळले. तेव्हा श्रींनी दामले यांना बोलावून सांगितले की महाभागवत श्री शंकराचार्यांच्या जागेवर आहेत, तरी तुम्ही त्यांच्याकडे जाऊन आपली गैरसमजूत झाली असे सांगून माफी मागावी व त्यांना मी बोलावले आहे असे सांगून यावे. त्याप्रमाणे दामले यांनी जाऊन सांगितले. एका सकाळी श्री भागवत श्री महाराजांच्याकडे आले. श्रींचे दर्शन घेतले. थोडा वेळ एकांतात ते श्रींना भेटले. बाहेर आले तेव्हा म्हणाले की गोंदवल्यास आम्हा दोघांमध्ये जे बोलणे झाले होते ते कोणासही माहीत नव्हते. तेच त्यांनी मला विचारले. श्री महाराजांनी त्यांना काहीतरी घेऊन जाण्यास सांगितले. त्यांचा नियम बाहेर कोठेही काही घ्यावयाचे नाही असा आहे. पण श्रींची आज्ञा म्हणून थोडेसे दूध घेतले. पुढे 4 दिवसांनी त्यांना अण्णासाहेब मनोहर यांच्या घरी अंघोळ, त्यांची पाद्यपूजा व पुडी होती. मनोहर यांच्या घरी अंघोळ करताना मी त्यांना विचारले की श्री महाराजांच्या जवळ मी बसतो त्याचे पुढे कसे करावे. त्यांनी मला विचारले, मनाला समाधान वाटते काय. त्यावर मी म्हटले, श्री महाराज येतात या समजुतीने समाधान वाटते, तर चालू ठेवण्यास हरकत नाही म्हणाले. व त्यांनी इतर मंडळीसही सांगितले की श्री महाराजांना व्यावहारिक गोष्टी विचारून त्रास देऊ नये. त्याचे नंतर मात्र ते पुन्हा श्रींना भेटले नाहीत. वर लिहिलेली सर्व भक्त मंडळी अत्यंत निष्ठावान होती. त्या सर्वांनी श्री महाराजांच्या शिवाय दुसरा देव मानला नाही. निष्ठेबद्दल एकदा श्री महाराज म्हणाले की ज्याचे जवळ थोडी तरी देहबुद्धी असेल त्याला माझी ओळखण होणार नाही. असे असताना आम्ही निशंक कसे होणार. नित्य नवी नवी बाहेरची मंडळी श्रींच्या दर्शनास येऊ लागली.
याप्रमाणे नित्यक्रम आनंदात चालू होता. श्री महाराजांच्या उत्सवास पुण्याची बरीच मंडळी गोंदवल्यास निघाली. अण्णासाहेब व मी श्रींसह त्यांचे फटफटीतून जाण्याचे ठरले. त्याचवेळी अण्णासाहेबांच्या कुटुंबाचे अगदी दिवस भरले होते. त्यास जरा अवघड वाटले. श्री महाराज त्यांना म्हणाले, तुम्ही अगदी काळजी करू नये, मी येथे आहे. श्री रामकृपेने सर्व पार पडेल. अशी त्यांची समजूत घालून अण्णासाहेब यांच्यासह श्री महाराज निघाले. श्रींच्या उत्सवाचा शेवटचा दिवस होता. उत्सव झाल्याबरोबर गोपाळ अप्पास श्रींनी पुण्यास जाण्यास सांगितले. इकडे अण्णासाहेबांच्या मंडळीचे पुण्यास पोट दुखू लागले. इतक्यात त्या जेथे बसल्या होत्या तेथे दरवाजाला लाथ मारून श्री महाराज त्या खोलीत गेले व म्हणाले, तुम्ही अगदी काळजी करू नये, मी येथे आहे, असे सांगून बाहेर आले. थोड्याच वेळात त्या सुखरूपपणे बाळंत होऊन मुलगा झाला. ती तारीख 1 जानेवारी 1927 होती. तो मुलगा सीताराम आपल्या बायको मुलांसह आनंदात संसार करीत आहे. ही हकीकत अण्णासाहेब यांच्या मंडळींनी आम्ही सर्व पुण्यात परत आल्यावर सांगितली. ह्या उत्सवाला भीमराव गाडगोळी, वकील श्री ब्रह्मानंदांचे पुतणे आले होते. ते श्री महाराजांना भेटले. त्यांना फारच आनंद वाटला. ते परत गावी निघण्याच्या वेळी निरोप घेताना त्यांना घैवरून आले. ते म्हणाले, श्रींचा तो आवाज व त्यांनी प्रेमळपणाचा निरोप देताना श्रींचीच आठवण झाली. आम्हीही परत पुण्यास येऊन नित्याचा व्यवहार सुरू झाला. पुढे काही दिवसांनी श्री भीमराव पुण्यास श्री महाराजांच्यासह श्री व्यंकटपूरला 13 कोटी श्री रामनामाचा जप पुरा झाला होता, त्याच्या समाप्तीला बोलावण्याकरता आले होते. थोडे दिवस राहिले होते. श्रींनी येण्याचे कबूल केल्यावर ते परत गेले. श्री व्यंकटपुरास अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्राचा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो. त्यावेळी श्रींनी यावे अशी त्यांची फार इच्छा होती. श्री पांडुरंग बुवा याच सुमारास जालन्याहून श्रींकडे आले होते. त्यांना श्रींनी सांगितलं की ह्या खेपेस मला कर्नाटकात जाता येत नाही, तरी तुम्ही व्यंकटापुरात जाऊन 13 कोटी जपाची सांगता करावी. त्याप्रमाणे त्यांना प्रसाद नारळ व भीमराव यांना पत्र दिले. त्याप्रमाणे ते बेळगाववरून गदगास जाऊन श्री व्यंकटापुराला गेले. श्री महाराज येत नाहीत असे पाहून त्या सर्वांना वाईट वाटले. त्यांनी श्री पांडुरंग बुवास थोडे दिवस ठेवून घेतले, पण सांगता करून घेतली नाही व कळवले की श्रींनी येऊन सांगता करावी अशी इकडील सर्व कर्नाटकातील मंडळींची विनंती आहे. श्री पांडुरंग बुवा परत आल्यावर त्यांनी सर्व हकीकत सांगितली. श्री पांडुरंग बुवांबरोबर त्यांचे एक शिष्य श्री नानाचार्य आले होते. ते शास्त्री असून फारच प्रेमळपणाने निरूपण करीत. त्यांचे लग्न आदल्या वर्षी पांडुरंग बुवांनी केले होते. त्यानंतर ते आजारी होते. मनमाडच्या एका चांगल्या वैद्याचे औषध चालू होते. त्या वैद्यांनी श्री आचार्यास क्षय झाल्याचे सांगितले, म्हणून त्यांना घेऊन ते श्री महाराजांच्याकडे आले. श्री महाराजांना पांडुरंग बुवांनी सांगितले, नुकतेच मी त्याचे लग्न केले आहे, आपल्या कृपेने बरे वाटावे. श्रींनी आचार्यास बोलावून विचारले की माझ्या सांगण्याप्रमाणे वागशील काय? त्यावर त्यांनी होय म्हणून कबुली दिली. त्यावर श्री त्यांना म्हणाले, कराडात आपले राम मंदिर आहे, तेथे माधुकरी मागून 3 महिने राहून नंतर श्री सज्जनगडावर जावे. तेथे 1 महिना राहून श्री समर्थांची सेवा करावी. दुपारी श्री दासबोध वाचावा, नंतर येथे यावे. त्याप्रमाणे जाण्याचे ठरले. ते पुण्यात आले. त्यावेळी त्यांची प्रकृती इतकी बिघडलेली होती की त्यांना जेवण खाण जात नसे. अशा प्रकृतीच्या अवस्थेत माधुकरी मागून राहणे किती कठीण. तरी पण निष्ठावंत मंडळीच असले दिव्य करणार. तेथून परत आल्यावर त्यांची प्रकृती उत्तमच सुधारली. त्यांचे पहिले वैद्यास दाखवता आता ह्याला काळजी नाही म्हणाले. त्यावर ते पुढे 20-25 वर्ष राहून संसारात नाममात्र होते. त्यांना 3 मुले झाली. पुढे त्यांना एकाएकी धनुर्वात होऊन श्रीरामाचे नाव घेत त्यांनी देह ठेवला. त्यांना क्षय झाल्यानंतर या दुखण्यातून उठलो तर रामसेवेत सर्व आयुष्य घालवीन असे उदक सोडून घेतले होते व त्याप्रमाणे त्यांनी आचरण केले. धन्य ते खरे. याच सुमारास माझी नोकरी कायम झाली होती. कायम होण्यात फारच अडचणी आल्या व त्या सर्व श्री महाराजांच्या शिवाय दूर झाल्या नाहीत याबद्दल काडीची शंका नाही.
ऑफिसात विचारणा झाली की कोणास साताऱ्यास बदली पाहिजे असेल तर नावे द्यावीत. आमच्या ऑफिसातील काही भाग जागेच्या अडचणीमुळे साताऱ्यास न्यावा असे चालले होते. गोंदवल्याजवळ तसेच सज्जनगडाजवळ सातारा आहे. श्री महाराजांना विचारले तेव्हा श्री म्हणाले, आपण होऊन मागू नये, आहे ते ठीक आहे, म्हणून मी नाव दिले नाही. काही दिवसांनी साताऱ्यात जाण्याचे रहित झाले व ज्यांनी नावे दिली होती त्यांची बदली प्रथम महूला व तेथून अलाहाबादला झाली. तसेच गेलेल्या मंडळीस 8-10 वर्ष बाहेर राहावे लागले. सबंध 30 वर्षाच्या नोकरीत मी पुणे अगर मुंबईशिवाय कोठे गेलो नाही. 3-4 वर्षापेक्षा कोणासही एका जागेवर ठेवावयाचे नाही असा ऑफिसचा नियम होता. बरेच वेळा परदेशी लढाईच्या काळात जाण्याचा प्रसंग ठेवला होता. वैद्यकीय परीक्षेत बाहेर जाण्यास योग्य असे झाले. माझे वरचे गृहस्थांची बदली झाली, पण प्रत्येक वेळेला त्यांच्या याद्या बदलावयाच्या व म्हणून मला परदेशी जाण्याचे कारण पडले नाही. श्री महाराज आले त्यावेळी मी अकाउंटंटच्या परीक्षेचा अभ्यास करीत होतो. तो माझे हातून पार पडला असता की नाही हे सांगत नाही, पण श्रींनीच त्या परीक्षेची गरज नाही, ती परीक्षा आड येणार नाही म्हणून सांगितले. म्हणून अभ्यास थांबवला. यदा कदाचित अभ्यास करून त्यात पास झालो असतो तर बाहेरगावी जावेच लागले असते, ते टळले. झाले ते श्री महाराजांच्या कृपेनेच उत्तम झाले, यात शंका नाही. बेळगावचे एक नामांकित वकील मराठे हे श्री महाराजांच्याकडे गोंदवल्यास येत असत. प्रथम ते नास्तिक असून साधू संतांवर त्यांचा विश्वास नव्हता. ते फार आजारी पडले तेव्हा त्यांच्या कुटुंबाने श्रींना नवस केला होता की या दुखण्यातून ते उठल्यास त्यांना श्रींच्या दर्शनास घेऊन येईन. त्याप्रमाणे ते गोंदवल्यास आले व पुढे श्री महाराजांच्यावर त्यांची निष्ठा बसून ते येऊ लागले. श्री कृपे करून पुढे त्या वकिलास एका संस्थानात लीगल ॲडव्हायझर म्हणून नोकरी लागून ते तेथे राहिले. श्रींच्या आज्ञेनुसार ते न चुकता रोज रात्री निजण्यापूर्वी एक माळ करीत. त्यांचा अंतकाळ चांगला झाला. श्री महाराज गोंदवल्यास असताना डॉक्टर अंकलीकर वैद्यकीचे अभ्यासाकरता अमेरिकेत जाण्याची परवानगी मागण्याकरता आले होते. श्रींनी त्यांची जाण्यास संमती दिली, पण त्यांस असे सांगितले होते की दुसऱ्या कोणाचाही पैसा घेऊ नये व तेथे गेल्यावर परस्त्री मातेसमान मानून राहण्याची कबुली असेल तरच जावे. त्यांनी दोन्ही अटी कबूल केल्या. बोटीवर काम मिळवून ते अमेरिकेत गेले व तेथे काही व्यवसाय करून अभ्यास पुरा करून MD झाले. त्यांचेवर तेथील बायकासंबंधी नाना तऱ्हेचे बिकट प्रसंग आले. या सर्वातून निभावून ते हिंदुस्थानात परत आले. उतरल्यावर त्यांना कळले की श्री महाराज पुण्यात पुन्हा या स्वरूपात आले आहेत. हे कळताच बघून जावे असे वाटून ते पुण्यास आले. श्री महाराजांची भेट होताच मी प्रत्यक्ष श्रींस भेटत आहे असेच त्यांना वाटले. श्रींनी तिकडून परत आल्यावर मला भेटावे असे त्यांना सांगितले होते. ते अमेरिकेत सुमारे 12-13 वर्ष होते. श्रींनी त्यांना तेथील हकीकत विचारली. त्यावर ते म्हणाले, आपण सांगितल्याप्रमाणे तेथे पैशाची सोय झाली. बायकांचे बाबतीत पुष्कळ विघ्ने निर्माण झाली. त्या प्रत्येक वेळेला आपल्या आज्ञेची आठवण होई व आपले कृपेने सर्वातून पार पडून आपले दर्शन झाले, हे माझे मोठे भाग्य होय. 2 दिवस राहून ते बेळगावी जाऊन संकेश्वरास गावाचे बाहेर झोपडीवाजा घर बांधून शेवटपर्यंत तेथेच राहिले. ते आपले कामात फार हुशार असून त्यांना त्यांचे विद्येचे समाधान आहे असे म्हणत. त्यांची श्रींवरील निष्ठा फारच उच्च दर्जाची होती. ते दरवर्षी गोंदवल्यास येत असत. श्रींनी मला पुष्कळ वेळा अडचणीतून पार पडले व ते माझे पाठीराखे आहेत असा मला अनुभवही आला. परदेशात बरीच वर्ष राहून परत आल्यावर श्रींचे दर्शन झाले हे मी माझे भाग्य समजतो असे ते म्हणत असत. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.